नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत अंकगणित या आपल्या पहिल्या प्रकरणातलं हे 5वं लेक्चर आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिल्या 3 लेक्चरमध्ये आपण थिअरी पार्ट कव्हर केला आहे. 4थ्या लेक्चरपासून आपण गणितं सोडवायला सुरुवात केली. ठीक आहे, तर त्या गणितांमधलं हे दुसरं, तर ओव्हरऑल आपलं हे 5वं लेक्चर आहे. सुरुवात करूया पहिल्या गणितापासून. दोन संख्यांची बेरीज 52 असून त्यांची वजाबाकी 8 आहे. बेरीज दिले, वजाबाकी दिले, तर त्या संख्या कोणत्या? ठीक आहे, पाहिलं होतं आपण. मोठी संख्या कशी काढायची? मोठी संख्या बरोबर बेरीज अधिक वजाबाकी छेद 2. किती आलं? 52 आणि 8. 52 काय बेरीज आहे, 8 काय वजाबाकी आहे. 52 आणि 8 60. 60/2 किती आली मोठी संख्या? 30. तशीच लहान संख्या कशी काढतो आपण? लहान संख्या वरती बेरीज केली तर काय करा, फक्त वजाबाकी करा. बरोबर आहे. सो 52 वजा 8/2 कसली बेरीज आहे? कसली वजाबाकी आहे? 52 बेरीज आहे बरोबर दोन संख्यांची. 8 काय वजाबाकी आहे दोन संख्यांची. किती आलं? 52 मधून 8 गेले 44/2. किती किती आलं उत्तर? 22. क्लिअर आहे. सो दोन संख्या कोणत्या भेटल्या आपल्याला? 30 आणि 22. नेक्स्ट एक्झाम्पल सेम टाईप दिलं आहे आपल्याला. दोन संख्यांची बेरीज 98 असून त्यांची वजाबाकी 4 आहे, तर त्या संख्या कोणत्या? सेम करू शकतो आपण. मोठी संख्या बरोबर काय, जे काय दिलं आहे त्यांची बेरीज करा. 98 अधिक 4/2 किती आलं? 102/2. भाग द्या, 2×5 = 10, 2×1 मोठी संख्या किती मिळाली आपल्याला? 51. सेम लहान संख्या काढू शकतो आपण. लहान संख्या बरोबर काय मिळाली? यांची वजाबाकी करा. 98 वजा 4/2 बरोबर 98 मधून 4 गेले 94/2 बरोबर किती भेटले आपल्याला? 47. क्लिअर आहे. सो ह्या टाईपमध्ये काही एवढं अवघड असं काही नाही आहे बरोबर. मागच्याच तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं ही थिअरी बरोबर. दोन संख्यांची जर बेरीज तुम्हाला दिली असेल आणि वजाबाकी जर तुम्हाला दिली असेल तर त्या दोन संख्या कशा काढतो आपण? त्या बेरीज आणि वजाबाकीची बेरीज छेद 2 म्हणजे मोठी संख्या, त्यांची वजाबाकी छेद 2 म्हणजे लहान संख्या. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. खाली दिलेल्या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या यातील फरक सांगा. ठीक आहे. आता लहानात लहान संख्या काढायची आहे आणि मोठ्यात मोठी. बरोबर आहे. आता कन्सेप्ट रिवाईज व्हावी म्हणून मी स्टेप बाय स्टेप सांगतो. लहानात लहान म्हणजे काय करायचं तुम्हाला? चढत्या क्रमाने मांडा. 1 2 3 4 9 किती भेटली? 12,349. मोठ्यात मोठी म्हणजे ह्याच उलट क्रमाने लिहा, उतरत्या क्रमाने. 9 4 3 2 1 ही भेटली मोठ्यात मोठी. आता काय सांगितले पण त्यांनी? लहानात लहान किती अंकी पाहिजे? 4 अंकी पाहिजे. लहानात लहान किती अंकी पाहिजे? 4 अंकी पाहिजे बरोबर. मग काय करा? मोठ्यात मोठा अंक कट करा. लहानात लहान किती पाहिजे आपल्याला? 4 अंकी पाहिजे. मोठ्यात मोठा अंक कट करा. किती भेटलं? 1234. मोठ्यात मोठीचा विचार करतोय आपण बरोबर. मोठ्यात मोठी किती अंकी पाहिजे? 3 अंकी पाहिजे. सो दोन लहान, शेवटचे दोन लहान जे आहेत ना ते कट करा. किती अंकी पाहिजे आपल्याला? 3 अंकी मोठ्यात मोठी पाहिजे बरोबर आहे. सो किती भेटली? 943. आणि त्यातला काय विचारलं आपल्याला? फरक विचारला आहे. सो ती वजाबाकी मी इथं मध्ये लिहितो. 1234 वजा 943 किती आलं? 4तून 3 गेला 1, इथं 3तून 1 जात नाही म्हणजे हातचा घेतला 1. किती आलं? 13तून 4 गेले 9, 12तून 10 गेले किती राहिले? 2 बरोबर आहे. किती आली वजाबाकी? 291. क्लिअर आहे. फक्त हे समजलं पाहिजे की 4 अंकी लहानात लहान पाहिजे ना, सगळ्यात मोठी कट करा. आणि 3 अंकी मोठ्यात मोठी पाहिजे ना, सो लहानात लहान 2 शेवटचे 2 काय करा? कट करा. पाहिलं हे आपण थिअरीमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 5 अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील? आता इथं रिपिटेशन्स अलाउड आहेत का किंवा रिपिटेशन्स अलाउड नाहीत का असं काय दिलं आहे का? असं काहीही दिलेलं नाही. अशा केसमध्ये रिपिटेशन नॉट अलाउड. रिपिटेशन काय? नॉट अलाउड. किंवा अशा केसमध्ये काय करायचं? आपला डायरेक्ट इथं काय मेन्शनच नाही केलं. रिपिटेशन शब्दच पुनरावृत्ती आहे की पुनरावृत्ती नाही असं कुठं उल्लेख केलेला नाही. मग काय करायचं? सरळ सरळ डोळे झाकून आपला n फॅक्टोरियलचा फॉर्म्युला वापरायचा बरोबर आहे. n फॅक्टोरियल किती अंक आहेत? 5 अंक म्हणजे 5 फॅक्टोरियल करा. फॅक्टोरियल काय असतं? 5 × 4 × 3 × 2 × 1
ज्या संख्येचं फॅक्टोरियल त्या संख्येपासून 1 पर्यंत उलट क्रमाने गुणाकार करायचा. क्लिअर आहे. सो किती आलं? 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 दुने 120. आणि एक कन्सेप्ट पण सांगितली होती मी तुम्हाला लक्षात ठेवायला, की असं जर लक्षात राहत नसेल किंवा एन फॅक्टोरियल वगैरे हे किंवा पुढे गेल्यानंतर येणार रँकिंग क्रमच्या संचयामध्ये कन्फ्युजन जर होणार असेल तर किती अंकी संख्या आहे बनवायची आपल्याला? 5 अंक दिलेत, बरोबर. स्वतः इमेजिन करा, पहिल्या ठिकाणी काय असणार आहे? 5 ऑप्शन असणार आहे. दुसऱ्या ठिकाणी काय असणार आहे आपल्याला? इकडं 5 एक तर गेला म्हणजे 4च ऑप्शन असणार आहे. तिसऱ्या ठिकाणी आपल्याला 3च ऑप्शन असणार आहे. चौथ्या ठिकाणी 2च ऑप्शन असणार आहे, बरोबर. इथे किती आहे? एकच ऑप्शन असणार आहे. सो काय करणार आपण याच्यामध्ये? गुणिले 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 डायरेक्ट एन फॅक्टोरियल कसं आलं ते ह्या ठिकाणी समजून सांगितलं. ठीक आहे. आता जर असा प्रश्न विचारला असता, ठीक आहे, थोडंसं कहाणी में ट्विस्ट, की 5 अंकांपासून 3 अंकी किती संख्या तयार होतील? 3 अंकी किती संख्या तयार होतील? ठीक आहे. काय करणार म्हणजे हे बॉक्सचं महत्त्व समजून सांगतो, ही कन्सेप्ट का सांगितली. 5 अंक दिलेत आपल्याला, बनवायची किती? 3च अंकी संख्या बनवायची, बरोबर. सो 1 2 3, बरोबर आहे. काय करणार? पहिल्या ठिकाणी तुम्हाला किती ऑप्शन्स अवेलेबल असणार? 5 ऑप्शन्स अवेलेबल असणार, 5 पैकी 1, बरोबर. आता किती? 1 गेला म्हटल्यावरती 4च राहिले. आता 4 पैकी 1 निवडणार आपण. तिसऱ्या केसला काही तर 3 ऑप्शन असणार, 3 पैकी 1, बरोबर आहे. यांच्यात जर गुणाकार केला तर ह्याचं उत्तर तुम्हाला भेटू शकतं. सो अशा प्रकारचे प्रश्न जे की आपल्याला पुढं पाहायला मिळणार आहे, जस्ट फक्त कन्सेप्टचा बेस तयार व्हावा म्हणून मी या ठिकाणी सांगितलं. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. सरळ सरळ सेम क्वेश्चन रिपीट, सेम टाईप. 4 अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? काय वापरणार आपण? एन फॅक्टोरियल, म्हणजे 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियलची किंमत किती येईल? 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 किती आली? 24. क्लिअर आहे. ओके. नेक्स्ट. 36 या त्रिकोणी संख्येचा पाया सांगा. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय पाहिलं होतं आपण? n गुणिले n अधिक 1/2. पाहिले असं त्रिकोणी संख्या, बरोबर आहे. अशा संख्यांना काय म्हणतो आपण? त्रिकोणी संख्या. आणि nला काय म्हणतो आपण? पाया म्हणतो. nला काय म्हणतो आपण? पाया म्हणतो. आता इथं ऑलरेडी तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली आहे आणि तिचा पाया विचारला आहे. काय करा? 36 दिली ना, 36ची दुप्पट करा. 36ची दुप्पट किती आली? 72. आता याला 2 प्रकारे सोडू शकतो. 72ची फोड करा. कशी? क्रमवार संख्यांच्या गुणाकारामध्ये. इथं असं आहे ना, n गुणिले n अधिक 1 म्हणजे क्रमवार संख्याचा गुणाकार आहे ना. 8 गुणिले 9 होऊ शकतं आहे, बरोबर. क्रमवार संख्या 8 आणि 9, 8 9 72. त्याच्यापैकी लहान संख्या काय असतो? पाया. त्याच्यापैकी लहान संख्या काय असतो? पाया. पण हे पण जर लक्षात नाही आलं, 72ची फोड जर नाही करता आली, तर मग दुसरं एक लॉजिक दिले आपल्याला. काय करा? 72च्या आहे ना मागची पूर्णवर्ग संख्या सांगा. 72च्या मागची पूर्णवर्ग संख्या कोणती आहे बरं? 64. आणि 64चं वर्गमूळ काय आहे? 8. मग 8 काय झाला? पाया. सो अशा 2 प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो. ज्यावेळेस तुम्हाला त्रिकोणी संख्येचा पाया विचारला आहे ना, 36 या त्रिकोणी संख्येचा, त्या संख्येची दुप्पट करा. 36 दुने किती आलं? 72. ठीक आहे. 72ची फोड कशी केली आपण? 8 गुणिले 9, 8 9 72, बरोबर. मग 8 9 72 म्हणजे 8 काय झाली? मागची संख्या म्हणजे छोटी संख्या काय झाली? पाया. जर असं लॉजिक लागत नसेल तर 72च्या मागची पूर्णवर्ग संख्या 64. 64चं वर्गमूळ 8. 8 काय झाला आपला? पाया. क्लिअर आहे. सरळ सोपं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. सेम टाईप आहे. 55 या त्रिकोणी संख्येचा पाया सांगा. कोणती आहे? 55. सरळ सरळ काय करा? दुप्पट करा. 55ची दुप्पट किती आले? 110 आले. 55ची दुप्पट किती आले? 110 आले. क्लिअर आहे. आता काय करायचं? ह्याची फोड करा. 10 गुणिले 11 होतं आहे. 11 10 110 क्रमवार संख्यांमध्ये. त्यांच्यापैकी लहान संख्या म्हणजे काय असतो? पाया. असं जर कोणाला समजलं नाही तर दादा 110च्या मागची पूर्णवर्ग संख्या 100 आणि 100चं वर्गमूळ किती आलं? 10. क्लिअर आहे. दोघांपैकी कोणत्याही मेथडने आपण हे गणित सोडवू शकतो. एकदम छोटे छोटे गणित आहेत. हे लेक्चर पण छोटंसंच असणार आहे. असे गणित ग्रुप CETच्या भरपूर साऱ्या एक्झाम्सला विचारले गेलेले आहेत आणि विचारले जातील पण, त्याच्यामुळं हे पण करून घ्या. गंमत अशी झाली, एका विद्यार्थ्याचा कॉल आला. म्हणजे विद्यार्थी म्हणजे मित्रच आहे, खूप माझ्यासोबत त्याने टीचिंग वगैरे पण केले बऱ्याच वेळा. आणि प्रश्न असा होता की गुणोत्तर प्रमाणमधलं होतं मध्यम प्रमाणपद काढा किंवा तृतीय प्रमाणपद काढा.
तर कन्सेप्ट खूप मस्त आहे, टाईम अँड वर्क सगळं येतं आपलं, पर्सेंटेज सगळं मस्त, पण एक छोटीशी कन्सेप्ट नाही माहिती, बरोबर. किंवा त्रिकोणी संख्या म्हणजे काय, संख्या कधी पाहिलंच नाही, आपल्याला ॲरिथमॅटिक चांगलं येतं आहे किंवा आपल्याला पुढचे सगळे चॅप्टर सगळे चांगले येतात, बरोबर का नाही. त्याच्यामुळे बेसिक असं सुटलं नाही पाहिजे. असे छोटे छोटे क्वेश्चन्स असं वाटत जरी असलं हे कुठे एक्झामला येणार आहेत, बरोबर, तर याचा कुठं ना कुठं रेफरन्स पुढं लागणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे हे छोट्या छोट्या क्वेश्चन्सला पण काही कमी समजायचं नाही आहे. हे कुठं ना कुठे याचा यूज आपल्याला 101% होणार आहे. आणि पोलीस भरती, ग्रुप सी डीच्या एक्झाम यांना डायरेक्ट विचारलेत असे प्रश्न, ठीक आहे. सो नेक्स्ट टाईप पाहू आपण. 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या सांगा. 6 पाया म्हणजे पाया किती दिला आहे तुम्हाला, पाया म्हणजे काय दिलं आहे तुम्हाला, n बरोबर 6, बरोबर आहे. मग यांची किंमत 6 ठेवून तुम्हाला कोणती संख्या शोधायची, त्रिकोणी संख्या. काय फॉर्म्युला, n गुणिले n अधिक 1/2. टाका किंमत, 6 गुणिले 7/2. 2ने भाग दिला, बेक बे बेत्रिक 6, 3 7 21. सोपं आहे. सो त्रिकोणी संख्येवरती अशा दोनच प्रकारचे गणिते विचारले जातात. एक तर तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली जाते आणि पाया विचारला जातो, किंवा तुम्हाला काय दिलं जातं, पाया दिला जातो आणि त्रिकोणी संख्या विचारली जाते, जसं की हे गणित आहे. सेम टाईपचं गणित आणखीन एक, 13 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा. म्हणजे n बरोबर काय दिला तुम्हाला, 13, बरोबर आहे. संख्या काय येणार, n गुणिले n अधिक 1/2, म्हणजेच 13 गुणिले 14/2. द्या भाग, कशाने जातो, बे एक बे 7 14, 13 7 किती आलं, 13 7 91. सोपं आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन फास्ट करतोय कारण सेम रिपीटेड टाईप आहेत, एवढं काही जास्त नाही आहे त्याच्यामध्ये सांगण्याजोगं, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, एक्स ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती. ठीक आहे, एक्स ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती. आता एक्सच्या पुढची समसंख्या काय असणार, एक्स अधिक 1 असणार, बरोबर आहे. कारण विषम संख्या आणि समसंख्यामध्ये फरक कितीचा असतो, 1चा फरक असतो, बरोबर आहे. मग एक्स ही जर विषम संख्या आहे तर पुढची समसंख्या कोणती असणार, एक्स अधिक 1 असणार. आता पुढं काय तर खालीलपैकी, आता मग विषम संख्येमध्ये कुठली पण विषम संख्या जर मिळवली ना, विषम संख्येमध्ये जर कुठली जर विषम संख्या मिळवली ना, तरच आपल्याला उत्तर काय भेटणार, सम मिळणार. जर विषम संख्येमध्ये तुम्ही जर विषम संख्या मिळवली, समसंख्या मिळवली, तर उत्तर काय असणार तुमचं, विषमच असणार. ह्या बेसिक गोष्टी आपण पाहिल्या होत्या, आय थिंक पहिल्याच लेक्चरमध्ये पाहिल्या होत्या, बरोबर आहे. विषम संख्येमध्ये विषम मिळवली तर सम भेटणार आहे, आपल्याला काय पाहिजे, समच पाहिजे, बरोबर आहे. आता एक्स विषम आहे, विषममध्ये सम मिळवली, उत्तर काय भेटणार, विषम, ऑप्शन कट. इथं एक्समध्ये 4 मिळवले म्हणजे विषममध्ये सम मिळवली, ऑप्शन कट, विषम उत्तर येणार आहे, बरोबर आहे. आता 2x म्हणजे काय, कोणत्या पण विषम संख्येला 2ने गुणलं, कोणत्याही संख्येला जर 2ने गुणलं तर उत्तर काय असतं, सम असतं, बरोबर. म्हणजे हे दोन्ही पण सम झालेत. आता मग सममध्ये जर तुम्ही सम मिळवलं तरच उत्तर सम असणार आहे. सममध्ये जर तुम्ही विषम मिळवलं, बरोबर, तर तुमचं उत्तर काय असणार आहे, विषम असणार आहे. थोडंसं एकदा मागं जाऊन त्या लेक्चरमध्ये रिवाईज करा, हे काय सांगितलं होतं, कुठं सांगितलं होतं, बरोबर. म्हणजे काय आलं, सममध्ये सम मिळवलं हे उत्तर तुमचं सम असणार आहे, सममध्ये विषम मिळवलं तर हे उत्तर विषम, म्हणजे हा पण ऑप्शन कट. उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर 3. आता ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली, हे तर कराच, पक्कच करा, बेसिक राहू द्या लक्षात. पण सगळं सम विषम असं जर डोक्यात जर जम्बलिंग झाली, कन्फ्युजन जर व्हायला लागलं, जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही. एक्स ही विषम संख्या आहे, ठीक आहे, कुठली पण विषम संख्या माना, एक्स बरोबर 5 माना, 7 माना, कोणती पण माना, ठीक आहे. मग 5 अधिक 6 11, विषम येते का सम येते, विषम येते. 5 दुने 10, 10 आणि 7 17, काय येते 17, सम येते का विषम येते, विषम येते. इथं 5 आणि 4 9, काय येते, सम येते का विषम येते, विषम येते. फक्त ह्याच ऑप्शनला 5 दुने 10, 10 आणि 4 काय आलं, 14, समसंख्या आली. म्हणजे एक्स ही जर विषम संख्या आहे तर एक्स कोणती पण विषम संख्या मानून आपण ते गणित काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. क्लिअर आहे. सो ही मेथड थोडीशी फास्ट आहे, कुठलंच प्रकारचं असं विषम असं काही कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. आपल्याला काय शेवटी गणित येणं, उत्तर येणं काय आहे महत्त्वाची गोष्ट आहे, अचूक उत्तर येणं महत्त्वाची गोष्ट आहे, बरोबर. तुम्ही कसं खाल्लं किंवा काय खाल्लं ते कोणी विचारणार नाही, पोटात गेलं ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मेथड, कन्सेप्ट ह्या सगळ्या क्लिअर असू द्या. पण अशा प्रकारचे गणितं जर आले तर शक्यतो डायरेक्ट किंमत टाकून जर तुम्ही केलं तर वेळ वाचू शकतो. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. एक्स ही 5ने निश्चेष भाग जाणारी विषम संख्या आहे तर 5ने निश्चेष भाग जाणारी पुढची दुसरी समसंख्या कोणती. 5ने भाग जाणारी काय दुसरी समसंख्या कोणती. दोन्ही मेथडने जाऊ शकता जसं मी सांगितलं, किंवा एक्सची कुठली तरी किंमत ॲझ्युम करून सुद्धा तुम्ही
सोडवू शकता. आधी मी कन्सेप्ट समजून सांगतो. एक्स ही 5ने निश्चित भाग जाणारी विषम संख्या आहे. आता 5चा पाडा जर तुम्ही पाहिला तर 5, 10, 15, 20, 25 बरोबर. म्हणजे काय, एक संख्या विषम असते, त्याच्या पुढची सम असते. 5च्या पटीत बरं का, 5ने भाग जाणारी ना म्हणून 5च्या पटीत पाहतोय. त्याच्यानंतर परत एक विषम असते, परत एक सम असते, परत एक विषम असते, परत एक सम असते बरोबर. याचा अर्थ काय की प्रत्येक ठिकाणी 5 मिळवले, सम मिळाली, विषममध्ये 5 मिळवले, सम मिळाली, त्याच्यात 5 मिळवले, विषम मिळाली बरोबर आहे. अशा प्रकारे आता इथे चेक करा, एक्स ही काय आहे, विषम संख्या आहे. एक्स ही काय आहे, विषम संख्या आहे. तर त्याच्यानंतर 5ने भाग जाणारी पुढची दुसरी समसंख्या विचारली. काय विचारलं आहे, दुसरी समसंख्या. आता ह्याच्यात जर अधिक 5 जर केले तर काय भेटणार आपल्याला, पहिली समसंख्या भेटणार, पहिली बरोबर आहे. त्याच्यात परत एकदा 5 जर केले तर काय भेटणार, परत विषम संख्या भेटणार. त्याच्यात परत एकदा जर अधिक 5 केले तर काय भेटणार, परत एकदा आपल्याला समसंख्या भेटणार. कोणती, दुसरी समसंख्या. आणि हेच तर विचारलं आहे आपल्याला. क्लिअर आहे. सो किती भेटलं आपल्याला, एक्स अधिक 15. करू शकतो असं ऑप्शन नंबर 1. दुसरी विचारली म्हणून इथं. क्लिअर आहे. सो अशा प्रकारचं लॉजिक काय होतं फक्त की विषम संख्या 5-5ने वाढत चालल्यात बरोबर आहे. 5च्या पटीतल्या संख्या म्हणून 5-5ने वाढत चालल्यात. मग विषम संख्येत जर 5 मिळवलं तर सममध्ये 5 मिळवलं तर पुढची विषम, त्याच्यात 5 मिळवलं तर जसं 5च्या पटीत आहे तसं 3ची पट असते तर 3 मिळवले तर सम, 3 मिळवले तर विषम. येते का लक्षात अशा लॉजिकमध्ये. सो हे फक्त समजणं लक्षात येणं गरजेचं आहे. नाहीतर पोरं काय करतात, सर फॉर्म्युला नाही काय नाही, हे गणित कसे सोडवायचे. मग फॉर्म्युला नाही काय नाही, हे गणित कसं सोडवण्यासाठी आणखीन एक मेथड सांगितली मी. कशी, संख्या माना ना कोणती तरी. 5 ही काय आहे समजा 5 ही काय आहे, एक्स ही काय आहे, 5ने भाग जाणारी निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. काय आहे, एक्स ही 5ने भाग जाणारी निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. मानली, कोणती मानली, समजा 25 आहे का, ही 5ने भाग जातोय विषम संख्या आहे. तर 5ने भाग जाणारी पुढची दुसरी विषम संख्या कोणती, 25 अधिक 15 बरोबर आहे. 25मध्ये 5 मिळवले, 30 आले, ही कुठली आली, सम आली, पहिली सम बरोबर आहे. पुन्हा तेच लॉजिक केलं, फक्त इथं काय मानले आपण, एक्सच्या ऐवजी संख्या मानली. क्लिअर आहे. येऊ शकतं, असं जमू शकतं. सो ह्या दोघांपैकी कुठल्या पण मेथडने आपण ट्राय आउट करू शकता, उत्तर येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, जर एक्स वाय झेड बरोबर 320 तर खालीलपैकी एक्सची किंमत कोणती असू शकत नाही. एक्स वाय झेड म्हणजे काय, एक्स गुणुले वाय गुणुले झेड, काहीच नाही म्हणजे काय, गुणुले असणार बरोबर 320. तर एक्सची किंमत कोणती असू शकत नाही. थोडं पॉज करून डोकं लावा बरं. काय असणार नाही, लगेच कसोट्या चेक करायच्या. 2ने भाग जातो का, 2ने भाग जातोय, 5ने भाग जातोय, सर 3ने भाग नाही जात, मग 3 उत्तर असणार आहे का बरोबर. तर एक नियम पाहिला आपण, कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर काय येतं, 0 येतं बरोबर. मग एक्सची किंमत काहीही असू शकते, हे अपूर्णांकात येईल, पूर्णांकात येईल, गुणाकार कसा पण ओढून ताणून 320 होणारच आहे बरोबर. पण तिघांपैकी कोणता पण एक जर 0 आला, तिघांपैकी कोणता पण एक जर 0 आला तर काय होईल बरं, गुणाकार 0 होऊन जाणार ना. तिघांपैकी कोणता पण एक 0 जर आला तर गुणाकार काय होऊन जाणार, 0 होऊन जाणार. म्हणजे तिघांपैकी कोणीही 0 असू शकत नाही, तरच आपला गुणाकार काय 320 शक्य आहे. क्लिअर आहे, समजतंय. तिघांपैकी कुणीही काय असणार नाही, 0 असणार नाही. कारण 0ने गुणलं म्हणजे काय, बाकीच्यांचा गुणाकार काही पण होता, 0ने जर गुणलं तर उत्तर काय होऊन जाणार, 0च होऊन जाणार. म्हणजे याचा गुणाकाराचं उत्तर जर 320 येतं आहे तर कोणत्याच काय म्हणतो लेटरचं एक्स वाय झेड कशाचंच उत्तर 0 असू शकत नाही, की त्याला उत्तर ऑप्शन नंबर 3 0. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. असंच कन्सेप्ट बेसिसचे क्वेश्चन विचारले जाणार आहेत आपल्याला एक्झाममध्ये ह्या पहिल्या चॅप्टरवरती. नेक्स्ट क्वेश्चन, 3, 4, 5 मध्ये हर्टचं साईन दिलं आहे. 6 या संख्येला 12ने निश्चेष भाग जातो तर हर्ट किंवा काय म्हणतो आपण, हर्ट नाही हार्ट, ओके, हार्टच्या जागी कोणता पर्यायांपैकी कोणता अंक येईल. कशावरती बरं हे गणित, विभाज्यतेच्या कसोट्या. 12ने निश्चेष भाग जातो, 12ची कसोटी. चांगलं आहे, मागच्या पण गणितामध्ये 12चीच कसोटी आली होती, मागच्या पण लेक्चरमध्ये 12चीच रिव्हिजन झाली आपली चांगले. चला काय 12ची कसोटी,
पहिली गोष्ट ही समजून घ्या, 3 4 5. अच्छा, हार्ट हार्ट येतं का काढता मला? ओके, ठीक आहे, हे झालं हार्ट. ओके, 6 ही काय आहे? एक संख्या आहे, म्हणजे 1 2 3 4 5 अंकी संख्या आहे, बरोबर आहे. सो 5 अंकी संख्येला 12ने काय होतो? निशेष भाग जातो. तर हार्टच्या जागी काय येईल? ठीक आहे. आता मला सांगा, 12ची कसोटी काय आहे? 12ने भाग जायला त्याला 3ने पण भाग गेला पाहिजे आणि 4ने पण भाग गेला पाहिजे. 3 आणि 4ने जर त्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 12ने पूर्ण भाग जातो, बरोबर आहे. माझा 3ची कसोटी अप्लाय करा. 3ची कसोटी अप्लाय करायला 3 अधिक 4 अधिक 5 अधिक काय हे दिल अधिक 6 किंवा हार्ट अधिक 6. ठीक आहे, ह्याची बेरीज काय आली पाहिजे? 3च्या पटीत आली पाहिजे, बरोबर आहे. मग सांगा मला, 3 4 5 सॉरी 3 4 5 काय ते बेरीज? 3 आणि 4 7 7 5 12 12 आणि 6 18 18 अधिक हार्ट हार्ट नाही हार्ट. ओके, 18 अधिक हार्ट किती आलं? 3च्या पटीत असलं पाहिजे. आता 18 ऑलरेडी 3च्या पटीत आहे, 18 ऑलरेडी 3च्या पटीत आहे, म्हणजे हार्टची किंमत पण काय असली पाहिजे? 3च्या पटीत असली पाहिजे, तरच त्या बेरजेला काय जाणार? 3ने भाग जाणार, बरोबर ना. आता इथं बघा ना तुम्ही, 18मध्ये 0 मिळवला 18, 18ला 3ने भाग जातोय, हे उत्तर असू शकतं. 18मध्ये 3 मिळवलं 21, 21ला 3ने भाग जातोय, हे पण उत्तर असू शकतं. 18मध्ये 5 मिळवलं 23, 23ला काही 3ने भाग जात नाही, हे उत्तर कन्फर्म नसणार आहे. 18 आणि 6 24, बरोबर. 24ला पूर्ण भाग जातोय, सो हे पण उत्तर असू शकतं. पहिला ऑप्शन आपण कोणता इलिमिनेट केला? हा इलिमिनेट केला. क्लिअर आहे? पहिला ऑप्शन 5 इलिमिनेट केला. आता राहिली काय? 4ची कसोटी. ठीक आहे, 3च्या कसोटीने एवढं केलं. 4ची कसोटी काय सांगते? एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने पूर्ण भाग गेला तर त्या संख्येला काय जातो? 4ने पूर्ण भाग जातो. करा ऑप्शन ठेवून पहा. पहिला ऑप्शन काय सांगतो आपल्याला? हार्टच्या जागेवरती आपण 0 टाकला, 0 6. 0 6ला 4ने भाग जातो का पूर्ण? नाही जात. दुसरा ऑप्शन काय सांगतो आपल्याला? 3 टाका, हार्टच्या जागेवरती काय टाका? 3 टाका. 36, 36ला काय होतं? 4ने पूर्ण भाग जातो, हे उत्तर असू शकतं. आणि चौथा ऑप्शन काय सांगतो? तिसरा तर आपण कट केला आहे, बरोबर. चौथा ऑप्शन काय सांगतो आपला? की 66, हार्टच्या जागी काय टाकला आपण? 6 टाकला. 66 भागिले 4, याला पण 4ने पूर्ण भाग जात नाही, म्हणजे उत्तर काय भेटलं आपल्याला? हार्टच्या जागी काय असलं पाहिजे? 3 असला पाहिजे. क्लिअर आहे? सो अशा प्रकारची कन्सेप्टची गणितं, विभाज्यतेच्या कसोट्या यांच्यावरती हे गणित होतं. अशा प्रकारची गणितं आपल्याला एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. सेम टाईप आहे. काय केलं आहे? फक्त आता हार्टच्या जागी स्टार दिला आहे. थोडंसं माझ्यासाठी सोपं झालं आहे, हार्ट शेप काढता येत नव्हता, स्टार आता मला जरा व्यवस्थित काढता येईल. ठीक आहे, सो 5 अंकी संख्या आहे, बरोबर. 25 89 मध्ये स्टार सोपं आहे काढायला. आता 11ने निशेष भाग जातो, बरोबर. म्हणजे काय? आता 11ची कसोटी, 12ची कसोटी होती सोपी, 11ची कसोटी काय आहे? अल्टरनेट नंबरची बेरीज करा आणि त्या बेरजेतला फरक काय असला पाहिजे? 11च्या पटीत असला पाहिजे किंवा 0 असला पाहिजे. ठीक आहे, मग अल्टरनेट नंबर कुठले कुठले आले? 2 8 आणि स्टार. 2 अधिक 8 अधिक स्टार, बरोबर आहे. हे एक झालं. 5 9 आणि 1, 5 9 आणि 1. करा बरं, इकडची बेरीज करून घ्या. 5 आणि 9 14, 14 आणि 1 किती आलं? 15, बरोबर आहे. आता ऑप्शन टाकून पहा. पहिला ऑप्शन टाकला, काय आहे? 3. 8 आणि 2 किती झाले? हे 10 अधिक स्टार. आता स्टारची किंमत जर 3 टाकली तर बेरीज किती येते? 13. 13 आणि 15 फरक 0 किंवा 11च्या पटीत आहे का? नाही. पहिला ऑप्शन कट. 11ची कसोटी काय सांगते? की अल्टरनेट नंबर, अल्टरनेट अंक जे काय आहेत ना, त्यांच्या बेरजेतला फरक हा 0 तरी असला पाहिजे किंवा 11च्या पटीत असला पाहिजे. ठीक आहे, सो दोघं पण पॉसिबल नाही. 13 आणि 15 कितीचा फरक येतोय? 2चा फरक येतोय. 0 पण नाही आणि 11च्या पटीत पण नाही, म्हणजे काय केलं आपण? हा ऑप्शन कट केला. दुसरा ऑप्शन काय? स्टारची किंमत टाका 4, बरोबर आहे, 4. मग 10 आणि 4 किती झालं? 14. 14 आणि 15 फरक किती आला? 1, जो की 11च्या पटीत पण नाही आणि 0 पण नाही. दुसरा पण ऑप्शन काय झाला? कट. तिसऱ्या ऑप्शनकडे जा. तिसरा ऑप्शन काय आहे? 7, बरोबर. 7 टाकला, इथे स्टारच्या जागी 7 टाकला, किती आली बेरीज? 17. 15 आणि 17 मधला फरक किती आहे? 2, जो की
शून्य पण नाही आणि 11च्या पटीत पण नाही. क्लिअर आहे. आणि चौथा ऑप्शन काय आहे? 5. स्टारच्या जागी 5 टाका. किती आलं? स्टारच्या जागी 5 टाकलं इथं 10 आणि 5 15. बरोबर आहे. 15 वजा 15 किती येते वजाबाकी? 0 येते. बरोबर. 11ची कसोटी काय सांगते आपल्याला की अल्टरनेट अंकांची बेरीज, ती जर 11च्या अल्टरनेट अंकांची बेरीज त्याचा फरक काढा. तो जर 11च्या पटीत असला किंवा 0 असला तर त्याला संख्येला 11ने पूर्ण भाग जातो. 15 आणि 15 फरक किती आला? 0. फरक 0 आला म्हणजे या संख्येला 11ने पूर्ण भाग जाणार. कधी? जर स्टारच्या जागी आपण 5 टाकला तर. म्हणून उत्तर काय झालं आपलं? ऑप्शन नंबर 4 5. क्लिअर आहे. सो एवढे सोपे गणित आहेत, फक्त कन्सेप्ट समजून घेतली पाहिजे. विभाज्यतेची कसोटी या ठिकाणी तुम्हाला पाठ असली पाहिजे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. एक नैसर्गिक संख्या n ला 4ने भागले असता बाकी 3 उरते, तर 2n ला 4ने भागले असता बाकी किती उरेल? सोपं गणित आहे. काय? n ला 4ने भागलंय, बाकी किती उरली? 3. काय करा? 2n ला 4ने भागलंय, दुप्पट झालं ना, बाकी पण दुप्पट करा. किती झाली? 6. क्लिअर आहे. एवढी कन्सेप्ट समजली. काय केलं? n ला 4ने भागलं, बाकी किती उरली? 3. बरोबर. मग आता इथं 2n ला भागायचं आहे. 2n म्हणजे दुप्पट झाली. बरोबर. मग 2n ला जर 4ने भागलं म्हणजे काय झालं? बाकी पण दुप्पट झाली. 3 दुने किती झाली? 6. क्लिअर आहे. आता फक्त इथं एक चेक करायचं. काय? कशाने भागलंय? 4ने भागलंय. आलेली बाकी जी आहे ना ती 4पेक्षा मोठी आहे का लहान आहे? आलेली बाकी जर 3 केस आहेत. काय? ही काय आहे? बाकी आहे. बरोबर. बाकी जर मोठी असेल ज्याने भागलंय त्याच्यापेक्षा, म्हणजे भाजक. बरोबर. ज्याने भागलंय त्याच्यापेक्षा, तर काय करायचं? याने परत याला भाग द्यायचा. बरोबर आहे. 4ने 6ला भाग द्या. 4ने 6ला भाग द्या. 4 1 4. बाकी किती उरली? 2 काय उरली आपली? बाकी. म्हणजे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? ऑप्शन नंबर 2. कळलं काय केलं? n ला जर 4ने भागलं तर बाकी 3 उरते, तर 2n ला 4ने भागलं बाकी किती उरणार? nचं 2n झालं, बाकी 3ची काय केली आपण? 3 दुने 6 केली. क्लिअर इथपर्यंत? ओके. आता बाकी भाजकापेक्षा काय मोठी आहे? बरोबर. 4पेक्षा उरलेली बाकी काय आहे? मोठी आहे. आता म्हणून काय केलं आपण? 4ने परत एकदा याला भाग दिला आणि जेवढी बाकी उरली ते आपलं उत्तर. आता समजा असं झालं की बाकी आणि भाजक सेम जर असलं तर, फॉर एक्झाम्पल असं गणित जर पडलं तर n ला 4ने भागल्यावर बाकी 2 उरते, तर 2n ला 4ने भागल्यावर ते बाकी किती उरली? 4 उरली. 4ला 4ने पूर्ण भाग गेला. अशा केसमध्ये बाकी किती असणार? 0 असणार. जर समजा असं झालं की 6 हे 4पेक्षा मोठे आलेत, जर 4पेक्षा लहान संख्या आली, बरोबर, तर पूर्ण भाग जाणार आहे का? पूर्ण भाग द्यायचा आहे का? नाही. ती लहान संख्याच काय असते? बाकी असते. क्लिअर आहे. 3 केस सांगितल्या राहतील लक्षात. सो पुढचं गणित पाहू. पुढच्या गणितामध्ये ते क्लिअर होईल. एक नैसर्गिक संख्या a ला 7ने भागले असता बाकी 5 उरते, तर 2n ला 7ने भागले असता बाकी किती उरल? a ला 7ने भागले, बाकी किती उरली? 5 उरली. बाकी किती उरली? 5 उरली. बरोबर आहे. आता 2a ला जर 7ने भागलं, 2a ला जर 7ने भागलं तर बाकी किती उरायला पाहिजे? तर 5 दुने 10 उरायला पाहिजे. क्लिअर आहे. पण 10 काय आहेत? 7पेक्षा मोठे आहेत. मग सो मी 10ला पण 7ने भाग दिला, किंवा असं मांडू आपण 10ला पण काय 7ने भाग दिला. 7 1 7. बाकी किती उरली? 3. हे झालं आपलं उत्तर. ऑप्शन नंबर 2. सोपं आहे. अजून एक पाहू सेम टाईप आपण. एक नैसर्गिक संख्या a ला 7ने भागले असता, a ला 7ने भागलंय, बाकी उरते 2. a ला 7ने भागला असता बाकी उरते 2. तर 2a ला 7ने भागला. आता हे मांडायसाठी असं बरं काय, a ला 7ने भागलं 2 म्हणजे हे बाकी नाही, हे उत्तर येतं. बरोबर. असं मांडणी, पण आपण समजायसाठी म्हणून असं लिहितोय. चला मी बरोबरच्या ऐवजी हेच साईन टाकतो. 2a ला 7ने भागलं तर बाकी काय यायला पाहिजे? a चे 2a झाले, बाकी 2ची 4 झाली. आता इथं लक्ष द्या, बाकी काय रे? 7पेक्षा लहान आहे. भाग द्यायची गरज आहे का? नाही. 7पेक्षा मोठी जर असती तर भाग दिला असता. भाग द्यायची गरज नाही. सो बाकी किती आली आपली? बाय डिफॉल्ट 4. क्लिअर आहे. सो अशा प्रकारे ह्या गणितात ती कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की दुप्पट केल्यानंतर दुप्पट येऊ शकतं, तिप्पट येऊ शकतं, 5पट येऊ शकतो. इकडं पण तेवढंच करायचं
आणि जो काय भागिले आहे ना, भाजक आहे ना, भाजक त्याच्यापेक्षा जर इकडची बाकी जर मोठी असेल तर भाग द्या, लहान जर असेल तर डायरेक्ट जे आलं ते उत्तर. जसं की आपल्या ह्या केसमध्ये आलं आहे बरोबर. 2ची दुप्पट 4, ती 7पेक्षा काय आहे, लहान आहे, म्हणून आपण डायरेक्ट 4 बाकी उरल. क्लिअर आहे. एक शेवटचं गणित पाहू आपण, म्हणजे हा लेक्चर या ठिकाणी संपतं आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपलं फक्त आणखीन एक न्यूमरिकलचं लेक्चर राहील, त्याच्यानंतर हा चॅप्टर संपून जाईल. ठीक आहे. शेवटचं गणित, जर a अधिक bचा गुणाकार व्यस्त 1/20 आहे आणि a बरोबर -5 आहे तर b ची किंमत काढा. सरळ सरळ इक्वेशन मांडून सोडवायचं आहे. a अधिक bचा गुणाकार व्यस्त, गुणाकार काय व्यस्त काय असतो बरं, a अधिक bचा गुणाकार व्यस्त काय होईल, 1/a अधिक b. बरोबर आहे. a अधिक bचा गुणाकार व्यस्त काय झाला, 1/a अधिक b. बरोबर किती आहे, 1/20. क्लिअर आहे इथपर्यंत. आता काय करा, a ची किंमत दिली आहे त्यांनी, a ची किंमत दिली -5, a ची किंमत -5 टाका आणि b ची किंमत काढा. मग काय झालं, 1/5 अधिक b बरोबर काय भेटलं आपल्याला, 1/20. ठीक आहे. तिरकस गुणाकार करू शकतो. याला इकडे घेऊन जा, याला इकडे घेऊन जा, याने इकडे गुणलं 20 × 20, वजा साईन तसंच राहिलं, इकडे याने गुणलं 1ने गुणलं म्हणजे तेच राहणार बरोबर, -5 अधिक b. सोपं आहे, अवघड आहे का काय आत्तापर्यंत. आता फक्त b ची किंमत पाहिजे म्हणून b एका साईडला ठेवा. b बरोबर हे -5 इकडे घेऊन जा, काय होतील, +5 होतील, म्हणजे -20 अधिक 5 किती भेटलं रे, b बरोबर -20 अधिक 5. चिन्ह काय आहेत, वेगवेगळे आहेत, काय करणार, वजाबाकी करणार. 20 मधून 5 गेले 15, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, किती भेटलं आपल्याला, -15. क्लिअर आहे. सो सिंपल गणित होतं, फक्त गुणाकार व्यस्तची कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं. या गणितासोबतच आपण हे लेक्चर या ठिकाणी स्टॉप करू.